वर्ध्यातील सेवाग्राम मधील सभेमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय। मोदींनी शेतकरी तरुणांना खोटी आश्वासनं दिलेली आहेत। खात्यामध्ये 15 लाख जमा करणार होते, 2 कोटी रोजगार निर्मिती करणार होते, पिकांना योग्य किंमत देईन असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं, मात्र त्याचं काहीच झालं नसल्याची टीका आता राहुल गांधींनी मोदींवर केली आहे। स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि अन्य मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे निघालेला आहे। दिल्ली उत्तर प्रदेशच्या सीमेवरती पोलिसांनी किसान यात्रा रोखलेली आहे। पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या देखील फोडल्या। शेतकऱ्यांवरती बळाचा वापर करण्यात आल्यानं तणाव निर्माण झालेला आहे। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, दीडपट हमीभाव, कर्जमाफी, वीज दर कमी करणं अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील 50,000 शेतकरी दिल्लीमध्ये धडकले। 23 सप्टेंबरला हरिद्वारमधून पदयात्रेला सुरुवात झाली होती। ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राजघाट इथं यात्रेचा समारोप होणार आहे। स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतीमालाला हमीभाव तसंच कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता या मागण्यांसंदर्भामध्ये अण्णा हजारे उपोषण करणार होते, मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या शिष्टाईमुळे आता अण्णांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसू असं अण्णांनी सांगितलंय। वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे। सोयाबीन काढणी जिकिरीचं काम असतं आणि त्यामुळे वाघोली इथल्या एका शेतमजुरानं भन्नाट शक्कल लढवलेली आहे। काम करत असताना कंबर दुखू नये म्हणून चक्क खुर्ची कमरेला बांधून सोयाबीनची काढणी सुरू आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर इथं अटल महाकृषी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा आता अभिनव वापरासाठी राष्ट्रीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 10 दिवसाच्या कार्यशाळेला भारतातील विविध राज्यातून 25 शास्त्रज्ञांचा देखील समावेश आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सुजलाम सुफलाम वाशिम अभियान राबवलं जाते। या अभियानाच्या माध्यमातून दुष्काळ मुक्तीची संधी मिळालेली आहे। या संधीचा लाभ सरकारी यंत्रणा आणि नागरिकांनी एकजुटीनं घ्यावं असं आवाहन आता आमदार राजेंद्र पाटणी यांनी केलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित सुजलाम सुफलाम वाशिम अभियानाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड इथं भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय, गटशेती आणि सेंद्रिय शेती संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं। जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी तसंच पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन देखील केलेलं आहे। आपण जवळपास 4500 शेतकरी गट आतापर्यंत स्थापन केलेली आहेत आणि 2 शेतकऱ्यांच्या कंपन्या आपण स्थापन केलेल्या आहेत। विविध ठिकाणी आपण वेगवेगळे क्लस्टर्स ॲग्रिकल्चरचे हे सुरू केलेले आहेत। डहाणूमध्ये आपण एक चिकू क्लस्टर हा सुरू करून तिथे शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून तिथे प्रोसेसिंग युनिट निर्माण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे तलासरीमध्ये आपण निरा क्लस्टर करण्याचा आमचा निर्धार आहे आणि त्यासाठी आमच्या ॲक्शन सुरू झालेली आहे। IIT बॉम्बेसोबत मिळून आम्ही जवार आणि मोखाडामध्ये एक मोगऱ्याचा क्लस्टर हा मागच्या वर्षी जवारमध्ये आणि यावर्षी मोखाड्यामध्ये आपण सुरू करतो आहे। गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांना न जुमानता मल्टी स्टेटचा ठराव संमत करण्यात आलेला आहे। मात्र जितक्या सहजासहजी ठराव पास केला गेला तितक्या सहजासहजी गोकुळ मल्टी स्टेट करण्याच्या परवानग्या मात्र मिळणार नाहीयेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध परवानग्यांसाठी आता गोकुळ प्रशासनाला पाठपुरावा करावा लागणार आहे। मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी खरेदी विक्री संघाकडून प्रस्ताव प्राप्त करून घेऊ
आता खरेदी प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी अमरावतीमध्ये दिलेले आहेत. धान्य खरेदीबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, सहकार आयुक्त सतीश सोनी, त्याचप्रमाणे सहकार उपनिबंधक जाधव देखील उपस्थित होते. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यामध्ये 4,748 क्विंटल बेदाण्याची आवक झालेली आहे. बेदाण्याला प्रति क्विंटल 10,000 ते 25,000 असा दर मिळतोय. सरासरी 17,000 रुपये प्रति क्विंटल असा दर बेदाण्यास मिळत आहे, अशी माहिती आता बाजार समितीनंच दिलेली आहे. तर आवक वाढूनही बेदाण्याला चांगले दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचं वातावरण आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 863 क्विंटलनं गुळाची आवक वाढलेली आहे. बाजारामध्ये 15,066 क्विंटल गुळाची आवक झाली. गुळाला 2,692 ते 3,561 रुपये इतका दर मिळालाय. तर सरासरी दर हा 3,126 रुपये का आता मिळतोय. तर मार्केटमध्ये कोल्हापुरी गुळाची आवक देखील आता चांगलीच वाढलेली आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक घटलेली आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आवक घटूनही आता हळदीच्या दरामध्ये मात्र सुधारणा झाली नाहीये. बाजार समितीमध्ये आता परपेट हळदीची 77 क्विंटल इतकी आवक झालेली आहे, तर राजापुरी हळदीची 973 क्विंटल इतकी आवक झाली आहे. आवक घटूनही हळदीला 5,000 ते 7,000 रुपयांचा दर मिळाला. वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झालेला आहे. सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये खंड पडल्यानं उतारा निम्म्याहून अधिक कमी झालेला आहे. एकरी 4 ते 5 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळत आहे. सोयाबीनचे दरही कमी असल्यानं आता उत्पादन खर्चही वसूल होणार नाहीये. गेल्या महिनाभरापासून पालघर जिल्ह्यामध्ये पावसानं खंड दिल्यानं भात उत्पादक शेतकरी संकटात आहे. पावसानं खंड दिल्यानं भात आता उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यातच आता भातावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. ॲग्रो एक्सपोर्ट झोनमध्ये समाविष्ट असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी निर्याती संबंधी आता सरकारी स्तरावरून फारसे प्रयत्न झालेले नाहीयेत, फक्त घोषणा झाल्यात. केळी निर्यातीसाठी जे प्रकल्प हाती घेतले ते खासगी व्यक्तींना देण्याची वेळही सरकारी यंत्रणेवरती आली. खासगी संस्था, खरेदीदार यांच्या पुढाकारानं गेल्या वर्षी रावेर आणि चोपडा भागातून फक्त 800 मेट्रिक टन केळीची निर्यात झाल्याची माहिती मिळाली आहे.